हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, आजचा एक विषय थोडा युनिक आणि थोडा छान असा विषय मी घेऊन आलेलो आहे. आजचा आपला विषय आहे मेडिटेशन चटईवर नाही, आयुष्यात दिसायला लागतं. मित्रांनो, मेडिटेशन हा शब्द ऐकला की आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येते, ध्यान लावणं, ध्यानधारणा करणं किंवा नामजप करणं. हे मेडिटेशनचा एक प्रकार आहे. पण ॲक्च्युली मेडिटेशन म्हणजे काय? तर मित्रांनो, आज जर आपण पाहिलं तर खूप लोक असे आहेत जे की रोज मेडिटेशन करतात, पण त्यांचं काय, मेडिटेशन आयुष्यात काही गोष्टी बदलत नाही. आणि म्हणून मग प्रश्न मेडिटेशनचा नसतो मित्रांनो. प्रश्न हा असतो की आपण मेडिटेशनला आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय कसं करतो. तर मित्रांनो, आपला जो पहिला पॉइंट आहे तो आहे की मेडिटेशन म्हणजे इस्केप नाही. आजकाल खूप लोक असे आहेत जे की मेडिटेशन अवलंबतात कारण त्यांना स्ट्रेस पासून मुक्ती पाहिजे असते. हो मित्रांनो, स्ट्रेस हा सगळ्यात मोठा महत्वाचा पॉइंट आहे की ज्यामुळे आजकाल लोक मेडिटेशनकडे वळायला लागलेले आहेत. मग तो कामाचा स्ट्रेस असे नका, फॅमिलीचा स्ट्रेस असे नका, फायनान्शियल स्ट्रेस असे नका, किंवा कुठल्याही वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस, बिझनेस रिलेटेड असो किंवा एव्हरी स्ट्रेस, आजकाल लोक मेडिटेशन करतात कारण त्यांना स्ट्रेस पासून मुक्ती पाहिजे असते. तर फ्रेंड्स, मेडिटेशन कधीच तुम्हाला स्ट्रेस पासून मुक्ती देत नाही. तर मेडिटेशन जेव्हा तुम्ही प्रॉपरली करायला लागता, तुम्हाला ऍक्च्युली तुमच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे समजून घेऊन तुम्ही योग्य प्रकारे मेडिटेशन करायला लागता, त्यावेळेस ते मेडिटेशन तुम्हाला हेल्प करतं तुमच्या लाईफमध्ये जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम ऍक्सेप्ट करायला आणि तो प्रॉब्लेम सहन करून तो प्रॉब्लेम स्ट्रेस सहण्याची शक्ती तुमच्यामध्ये वाढायला लागते, तुम्ही काम व्हायला लागतं. लोकांना असं वाटतं की मेडिटेशन केलं, मी ध्यान केलं, मी हे केलं म्हणजे माझ्या माइंडचा स्ट्रेस रिलीज झाला. ही एक छोटी प्रायमरी प्रोसेस आहे मित्रांनो. मेडिटेशन इज नॉट अ शॉर्ट टर्म गोल, इट इज अ लॉंग टर्म प्रोसेस. ही एक लांब पर्यंत जाणारी गोष्ट आहे, लांब पर्यंत चालणारी गोष्ट आहे. तर मेडिटेशन म्हणजे स्ट्रेस बघण्याची ताकद. मेडिटेशन म्हणजे शांत बसणं, शांत राहणं. हे तर मित्रांनो, मेडिटेशन मध्ये सगळ्यात महत्वाची जर गोष्ट आहे की मेडिटेशन आयुष्यात दिसतं कसं. आता मी तुम्हाला म्हणतोय की मेडिटेशन हे आयुष्यात दिसतं. आपला जो टॉपिक आहे तो याशी रिलेटेडच आहे. तर मेडिटेशन आयुष्यात कसं दिसतं मित्रांनो? मेडिटेशन आयुष्यात दिसतं वेगवेगळ्या गोष्टीने. जसं की उदाहरणार्थ, एखाद्या गोष्टीवर लगेच रिॲक्ट न करणं, प्रत्येक गोष्टीवर न बोलणं. कोणी आपल्याला काही बोललं तर त्याला लगेच उत्तर न देणं, लगेच इम्पॅक्ट न करणं. सगळं कंट्रोल करता येत नाही, सगळ्या गोष्टींचा कंट्रोल आपल्या हातात नाही, हे ऍक्सेप्ट करणं, हे सुद्धा मेडिटेशनचाच भाग आहे मित्रांनो. हे चटईवर नाही, हे आपल्याला आपल्या रोजच्या लाईफमध्ये दिसतं मित्रांनो की हाऊ मेडिटेशन इज अफेक्टिंग माय लाईफ. सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आपल्यावर मेडिटेशनचा हा होतो की हळूहळू आपल्यामधला कामनेस वाढायला लागतो. आपण आतून शांत व्हायला लागतो, मेंटली नाही, पूर्ण शरीरातून. पहिले तर आपल्याला मेंटल स्ट्रेस हळूहळू कमी होतो, मग आपल्या शरीरातला फिजिकल ताण जो आहे तो कमी होतो, आणि मग याचा इम्पॅक्ट आपल्या ओव्हरऑल वागण्या बोलण्यामधून दिसायला लागतो. दॅट इज मेडिटेशन. आणि आपण अजून एक गोष्ट बघू की वर्क, मनी, फॅमिली सोबत रोज आपण कसं मेडिटेट करू शकतो. तर मित्रांनो, पहिला मुद्दा, जेव्हा आपण वर्क प्लेसवर असतो, मग तो आपला तुमचा बिझनेस प्लेस असो किंवा तुमचा कामाचा गोष्ट असो, त्या ठिकाणी तुमचं काम हे पूर्ण फुल फोकसने करणं, ही मेडिटेशनचा भाग आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण काम तर करत असतो पण आपल्या डोक्यात वेगळेच विचार चालू असतात, जसं की हप्ते, जसं की फॅमिलीशी रिलेटेड गोष्टी, ह्या सर्व गोष्टी. तर कामावर सुद्धा जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपण जर आपल्या कामामध्ये पूर्ण लक्ष घालून काम करत असो तर तेही मेडिटेशनचाच भाग आहे. तेही आपल्या लाईफमध्ये मेडिटेशनमुळेच येतं. दुसरी गोष्ट, पैसे कमवताना पॅनिक न होणं. आजकाल आपण फायनान्सेसच्या बाबतीमध्ये खूप लवकर पॅनिक होतो, किंवा आपल्या लाईफमध्ये फायनान्शियल फ्लक्च्युएशन थोडं जरी आलं, थोडं जरी वर खाली झालं, आपल्याला आपल्या सेव्हिंगकडे जावं लागलं तर लगेच आपल्या लाईफवर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट होतो. तो इम्पॅक्ट न होणं म्हणजे ही मेडिटेशन आहे. ही गोष्ट
आपण समजून घ्यायला हवी की आपल्या ज्या सेव्हिंग्ज आहेत ते आपण इमर्जन्सीसाठीच ठेवलेल्या आहेत, आणि जर आपण त्याला हात लावतोय तर इट मीन्स की आपल्या लाईफमध्ये काहीतरी इमर्जन्सी आलेली आहे. सो त्यावेळेस पॅनिक न होणं हेही मेडिटेशनचाच भाग आहे. नात्यांमध्ये शांतता ठेवणं मित्रांनो, आजकाल आपलं लाईफ एवढं सफोकेटिंग झालेलं आहे, एवढं स्ट्रेसफुल झालेलं आहे की छोट्या छोट्या गोष्टींवरून घरांमध्ये वाद होतात, कलेश होतात, भांडणं होतात. कधी आपण आपल्या मुलाला, आपल्या घरातील लहान बाळांना छोट्या गोष्टीवरनं रागवतो. कधी कधी आपण आपल्या मिसेसवर, आपल्या हस्बंडवर छोट्या छोट्या गोष्टींवरनं रागवतो. हे सुद्धा कमी झालं पाहिजे. त्यांची खरंच चूक होती का, की आपण आपल्या स्ट्रेसच्या भरात त्यांच्यावर रागात बोलून गेलो, हे समजून घेणं, त्यांचं काय म्हणणं आहे हे शांतपणे ऐकून घेणं, हे सुद्धा मेडिटेशनच आहे. आणि हेच आपल्याकडे मेडिटेशन आहे. हेच आपल्या लाईफमध्ये आपण अप्लाय करतो किंवा करायला पाहिजे, जेणेकरून आपलं लाईफ सुकर होईल, सोपं होईल. तर पुढचा मुद्दा मित्रांनो, की लोक मेडिटेशन का सोडतात. मॅक्सिमम टाइम बऱ्याचदा असं होतं की लोक मेडिटेशनला फक्त आणि फक्त मेंटल हेल्थ किंवा स्ट्रेसशी जोडतात. पण जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो किंवा आपण डिस्टर्ब असतो, तेव्हा आपण फक्त मेंटली स्ट्रेस्ड नसतो, त्या स्ट्रेसचा आपल्या पूर्ण शरीरावर, आपल्या वागण्या बोलण्यावर, आपल्यातल्या प्रत्येक ऍस्पेक्टवर प्रभाव पडत असतो. आणि हा प्रभाव मेडिटेशनमुळे हळूहळू कमी होतो, तो फटकन कमी होत नाही. आजकाल लोकांचं असं झालं की मी अर्धा घंटा मेडिटेशन केलं म्हणजे मी रिलॅक्स झालो पाहिजे. तसं होत नाही मित्रांनो. मेडिटेशन इज अ लॉंग टर्म प्रोसेस. ती तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर, तुमच्या थिंकिंगवर, तुमच्या स्ट्रेसवर स्लोली काम करते आणि मग ते समूळ तुमच्या लाईफमधून कमी करते. पहिला मुद्दा जो आहे की लोक मेडिटेशन का सोडतात, तर त्यांचं असतं की मी मेडिटेशन करतोय पण माझ्या लाईफमध्ये चेंजेस येत नाहीत. दुसरा मुद्दा की लोक मेडिटेशनमध्ये शांतता शोधतात. त्यांना सायलेन्स हवं असतं, त्यांना शांतता हवी असते आणि त्यासाठी लोक मेडिटेशन करतात. पण ऍक्च्युअली मेडिटेशन ही प्रोसेस आहे मित्रांनो, तो शॉर्टकट नाहीये. आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक माणसासाठी मेडिटेशन हे वेगवेगळं आहे. मी काही उदाहरणं देतो मित्रांनो. जसं की एक 20 इयर्सची जर व्यक्ती आपण घेतली, जो की एक एज्युकेटिंग स्टुडंट आहे किंवा लर्निंग फेजमध्ये आहे, त्याच्या लाईफमध्ये शिक्षण घेतोय किंवा काय, त्या व्यक्तीसाठी मेडिटेशन हे अशी पद्धत आहे की ज्यामुळे तो त्याचा स्टडीचा स्ट्रेस किंवा फिजिकल स्ट्रेस किंवा स्पोर्ट्सचा, कॉलेजचा स्ट्रेस तो त्यातून कमी करू शकेल आणि एक चांगला आउटपुट देऊ शकेल. ते जर आपण एक 25 वर्षाच्या व्यक्तीचं उदाहरण घेतलं तर त्याच्यासाठी मेडिटेशन म्हणजे तो आता नेमकंच पासआउट झालेला आहे, एज्युकेशन घेऊन बाहेर आलेला आहे, जॉब शोधणं, त्याच्यासाठीचा स्ट्रेस, नंतर फॅमिलीचा स्ट्रेस, जसं की घरच्या आता म्हणतात शिक्षण झालंय, जॉब बघ, लग्न करायचंय तुझं, हा स्ट्रेस मॅनेज करणं, त्यासाठी त्याला मेडिटेशन करायचं असतं. त्याचा थिंक टँक वेगळा असतो, त्याची प्रोसेस वेगळी असते. जर आता एक माझ्या एज मधल्या व्यक्तींचं आपण उदाहरण घेतलं की जो की एक 30 to 35 40 पर्यंतच्या एज मधला जो एज ग्रुप आहे, त्यांच्यासाठी मेडिटेशन हे खूप महत्वाचं आणि खूप वेगळा इम्पॅक्ट घेऊन येतं मित्रांनो. कारण या फेजमध्ये बरेच लोक असे असतात की जे लाईफच्या काही ऍस्पेक्टवर स्ट्रगल करत असतात. उदाहरणार्थ फायनान्शियल ऍस्पेक्ट्स, सोशल ऍस्पेक्ट्स किंवा बरेच वेगवेगळ्या गोष्टी. आणि त्यांना मेडिटेशन करायचं असतं तर त्यांना ह्या ऍस्पेक्ट्स मधून बाहेर पडण्यासाठी मेडिटेट करायचं असतं आणि ते तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करून घ्यायचं असतं. मग हे मेडिटेशन त्यांना कसं उपयुक्त ठरतं, तर त्यांना हे हेल्पफुल ठरतं त्यांच्या लाईफमधला स्ट्रेस कमी करण्यासाठी, एक प्रॉपर ट्रॅक देण्यासाठी, एक योग्य ऍक्शन घेण्यासाठी, एक प्रॉपर पिक्चर क्लिअर होण्यासाठी की बाबा नेमकं तुला काय करायचंय. एक मार्ग त्याला कळायला लागतो हळूहळू. जे आपल्या आजूबाजूचं लागलेलं स्ट्रेसचं हे आहे त्याच्यामुळे आपलं माइंड प्रॉपरली रिझोनेट करायला लागतो आणि आपल्याला एक प्रॉपर गोल दिसून मग आपण फोकस करायला लागतो. मेडिटेशन मोस्टली तुम्हाला फोकस करायला शिकवतं आणि हे हेल्पफुल ठरतं मित्रांनो. तर मेडिटेशन म्हणजे सगळं सोडणं नाही, मेडिटेशन म्हणजे अँबिशन मारणं नाही. तर मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे आतून स्टेबल होणं आणि
बाहेर लाईफ फास्ट जरी असलं तरी आतून शांततेनं कामली सुदिंगली ते समजून घे. फ्रेंड्स, ऍट द एंड मी एवढंच म्हणेल की मेडिटेशन म्हणजे आयुष्य सोपं करणं नाही, तर मेडिटेशन म्हणजे आयुष्य सुकर करणं, हलकं करणं आहे. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल. टॉक्स रिअल लाईफ, रिअल रिसेट. थँक्यू.